हे लॉक बघून तुम्हाला एव्हाना कळलं असेल की महाराष्ट्रात FDA फूड अँड ड्रग्ज अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वरती आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यानंतर नेमकं कुठे कुठे काय नाही सुरू होतं आहे. ते लॉक द्योतक कसलं माहिती आहे का? मी आत्ता उभा आहे पुणे विद्यापीठात, सावित्रीबाई फुले पुणे हे विद्यापीठ, आणि या विद्यापीठातल्या हे वरती बोर्ड दिसेल तुम्हाला की हे इथलं भोजनगृह आहे. म्हणजे पोरांची मंथली मेस ज्याला म्हणतो आपण, तर ती ही मेस आहे. आता ह्यामध्ये झालं असं सुरुवात की वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात कारवाया सुरू झाल्या. मी 2 दिवसापूर्वी एक पेढ्यांवरती पण व्हिडिओ केला होता की पुण्यात पेढ्यांचा कसा कहर सुरू आहे आणि डेअरीजमध्ये काय कशा पद्धतीने त्याच्यामध्ये खवा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल ज्याचा लोकांना, ज्याला आपण कंटॅमिनेटेड फूड, दूषित त्याच्यामुळे अन्न होतं आहे आणि मग त्याचा लोकांना त्रास होतो आहे, हे सगळं दिसलं. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दूध डेऱ्या असतील, पनीर बनवणारे असतील किंवा दुधापासून जे वेगवेगळे पदार्थ बनवतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काय मिसळत येतं, याच्यापासून ते ड्रग्ज म्हणजे औषधांपर्यंत काय चाललं आहे, सगळ्यावरती आता कारवाई सुरू झाल्या आहेत. आणि त्यातली ही एक धडक कारवाई पुणे विद्यापीठातलं हे बंद झाल्यानंतरचं आहे. ते का झालं ते समजून घेऊ आणि त्यानंतर मला तुम्हाला याला एक्झॅक्टली नोटीस काय इश्यू केलं ते दाखवायचं. मित्र, नाव काय म्हटलं तुझं? नमस्कार, माझं नाव गणेश शिंदे, तत्वज्ञान विभागाचा विद्यार्थी, MA फर्स्ट इयर. हां, मग काय तू इथं जेवायचा का? हा, मी जेवण करायचं. कुठला आहे तू? मी मूळचा सोलापूरचा. इथं किती वर्ष शिकतो? इथं आता फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला शिकतो. बरं, मी इथं जेवायचं, मग काय झालं हे? जेवण म्हणजे इथलं इतकं निकृष्ट दर्जाचं जेवण होतं सर, तुम्हाला सांगायचं झालं तर. इथल्या चपात्या आम्ही बळजबरीने खायचो. इथली चपाती जर का शिल्लक राहिली मग कुत्र्याला टाकली, कुत्रं सुद्धा खात नाही चपाती. का बोलतो? इतकं निकृष्ट दर्जाचं जेवण होतं. भाजी तर म्हणजे वरण पाण्यासारखंच होतं सगळं. आणि सतत त्यात आळ्या निघणं, किडं निघणं, झुरळं एक. आणि ती कर्मचारी आपापसात भांडणं घेणार, दारू पिऊन येणार, तांबाखू खाणार. ही म्हणजे आज लय वाईट परिस्थिती होती या मेसची. हां, पण मग हे तुम्ही आपले जे डीन किंवा आपले विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर त्यांना कळवलं होतं का? होय, सगळ्याला कळवलं. प्रत्येकाला आम्ही म्हणजे 6 महिने झालं सगळे प्रत्येक अथॉरिटीकडे आम्ही जातो. मी स्वतः आपली जी कमिटी आहे, फूड कमिटी, म्हणजे याच्यावर जी गुणवत्ता नियंत्रक कमिटी आहे, त्याचा मी स्वतः सदस्य आहे. आणि मग मी अध्यक्षाला मीटिंग मध्ये पण प्रत्येक टाइमला मी मुद्दा मांडायचो की असं होतंय, इतक्या निकृष्ट दर्जाच्या चपात्या आहेत, विद्यार्थी आजारी पडतायत, सगळ्याला त्रास होतोय, इथं कर्मचारी दारू पिऊन आहेत. पण फक्त त्या मीटिंग मध्ये एकच सांगायची की आपण त्याच्यात सुधारणा करू, ही करू, ती करू, परंतु कुठलीही सुधारणा नाही झाली. कुठलीच सुधारणा नाही ना, काय नाही. मग शेवटी ह्या मंडळींकडे कोण गेलं? मग FDA कडे काय केलं, आम्हीच विद्यार्थ्यांनी मग एक कॅम्पेन चालू केलं की 500 email आपल्या तुकाराम मुंडे साहेब नवीन आयुक्त झालं, मग त्यांना आपण ईमेल पाठवायचं आणि FDA ला करायचं. मग परवा 3 दिवसाखाली इथं एक आळी निघली, आळी का किडा निघला. मग त्याच्यामुळे काय झालं, ती बातम्या लागल्या आणि बातम्यात ती जे आयुक्त आहेत त्यांनी ते इथल्या लोकलच्या इन्स्पेक्टरला सांगितले इथं जाऊन या, आणि त्यांनी धडक कारवाई केली. परवा दिवशी रात्री आलते त्यांनी सगळं, त्यांनी चालू त्यावेळेस मी सगळं सॅम्पल ते घेतलं आणि मग काल त्यांनी आदेश काढला की याचं कारवाई करायचं. बरं, थँक्यू. या सगळ्या प्रकरणात नोटीस आहे, ती नोटीस वाचून दाखवून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कोणकोणत्या गोष्टींच्या अंडर ही कारवाई झाली आणि कारवाईचे ग्राउंड्स काय आहेत. काय हे पहिल्यांदा नाही घडलं. मी विद्यापीठात ह्याच्या आधी आलो, तुम्हाला आठवतंय ढेकणांच्या पोरांची बातमी केली होती की त्या वस्तीवर इतकी ढेकणं की विद्यार्थी इथं झोपतच नाहीत. बरं, मला आठवतं बरोबर मागच्या वर्षीचा हा उन्हाळा होता. ऐन उन्हाळ्यामध्ये जिथे फॅन चालू आहेत ते ठीक आहेत, पण ते उन्हाळ्यात ढेकणं वाढतात आणि त्यांचं फर्टिलायझेशन वाढतं आणि त्यानंतर त्यांची संख्या वाढते. या सगळ्यामध्ये पोरं अक्षरशः वैतागली होती. असं सगळा विद्यापीठाचा पण कारभार आहे. आता तो जो सांगणारा मुलगा होता हा स्वतः इथल्या फूडच्या गुणवत्ता नियंत्रण बॉडीचा सदस्य आहे. असं असताना सुद्धा ही सगळी परिस्थिती होती. पण कारवाईच्या बेसिसवरती कोणकोणत्या गोष्टी आल्यात हे समजून घेऊ. विषय काय? श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस मध्यवर्ती भोजनगृह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना अन्यांचा अन्न परवाना निलंबित करण्याबाबत. बघा, तुम्हाला जे कुठेही केटरिंग सुरू करायचं असतात 2 गोष्टी. एकतर जिथं ज्या आस्थापनेत, ज्या बिल्डिंगमध्ये ज्याच्या परवानगीने तुमचं सुरू आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिअरन्स लागतो, डॉक्युमेंटेशन करावं लागतं. पुणे विद्यापीठात ज्यावेळी लेट्स कन्सिडर ओमकार बाबळे आहे, ओमकार बाबळेला इथलं केटरिंगचं समजा टेंडर पाहिजे. पुणे विद्यापीठ टेंडर काढतं, त्याच्यावरती लोक भरतात आणि ते टेंडर अप्रूव्ह होतं. त्यानंतर समजा ते मलाच अलर्ट झालं, तर मी जर इथे हे देत असेल तर गुणवत्ता त्याची मेंटेन करणं, इथे हायजीन म्हणजे स्वच्छता मेंटेन करणं, आणि तिसरं म्हणजे विद्यार्थ्यांचं पोषण होईल असा आहार तिथे मी त्यांना ऑफर करणं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो रिजनेबल प्राईसमध्ये, मुबलक किमतीमध्ये तो देणं अपेक्षित आहे. 45 रुपये, 60 रुपये, 65 रुपये असे काहीतरी थाळीचे साधारण रेट असतात. मंथली मेस ज्या पोरांनी लावली त्यांचं मंथली पण असतं. इथे त्यातली गुणवत्ताच
हे केली जात नव्हती, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. पोरांच्या ताटामध्ये 4 गोष्टी निघाल्या, कोणाचं निकृष्ट दर्जाचं जेवण निघालं, आळ्या वगैरे निघाल्या आणि म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला. बरं, तुम्ही ज्याच्यापासून स्वयंपाक करताय, लेट्स कन्सिडर तुम्ही भात देताय, तुम्ही वरण देताय, तुम्ही चपात्या देताय, तर ह्याच्यासाठी वापरले जाणारे जे सिरियल्स आहेत की जसं की डाळ असेल, समजा तांदूळ असेल, गहू असेल चपातीसाठी, तर याचा दर्जासुद्धा फायनलाइज करण्यात येतो आणि तुम्ही धान्य कोणत्या दर्जाचं वापरताय याचेसुद्धा सॅम्पल्स तुम्हाला सबमिट करावे लागतात. यामध्ये अनियमितता असल्याचं प्रथम दर्शन दिसतंय. म्हणून ही आता नोटीस बघा. ते म्हणतात की स्वामी समर्थ भोजनालय केटरिंग सर्व्हिसेस, म्हणजे यांच्याकडे ज्यांच्याकडे टेंडर गेलेलं होतं, हे मध्यवर्ती भोजनगृह आहे आणि याच्या व्यतिरिक्त पुण्यात काही ठिकाणी कॅन्टीन्स आणखी आहेत, काही तर तिकडे लीज आउट सुद्धा त्यांनी केलेले आहेत, बाहेरच्यांनी दुकानं चालू शकतात असं यांनी सांगितलं. यांना अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सदर आस्थापनातील यामध्ये तपासणी केली. त्यांना काय सापडलं? तपासणी दरम्यान अन्न साठवणूक व तापमान नियंत्रणातील त्रुटी, बघा साठवणूक आणि तापमान नियंत्रणातील त्रुटी सापडल्या. कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव, जेवणात आळ्या सापडण्याचं मूळ कारण हे सगळं दिसतंय. कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आहे. त्यानंतर अन्न हाताळणीतील अस्वच्छता, हायजीन इश्यू, परत एकदा कच्चे व शिजवलेले अन्न यातील अपुरे विभाजन, बघा की जी डाळ तुम्ही शिजवली ती पूर्ण शिजलेली सुद्धा नसेल किंवा तांदूळ सुद्धा तुमचा कच्चा राहिला असेल भातामध्ये, तर याला म्हणतात फूड क्वालिटीचं सगळं नियंत्रण. म्हणजे कच्चे व शिजवलेले अन्न यातले अपुरे विभाजन, त्याच्या व्यतिरिक्त पाण्याच्या गुणवत्तेबाबत अभिलेखांचा अभाव, वैद्यकीय तपासणी अभिलेख उपलब्ध नसणे, कीटक नियंत्रणातील त्रुटी, अपुरी स्वच्छता व्यवस्था तसेच इतर अनेक गंभीर अनियमितता या सगळ्यामध्ये निदर्शनास पुण्याच्या याला आलेल्या आहेत, जो फूड अँड ड्रग्ज आहेत त्यांना. आणि यामुळे त्याचं म्हणतात इतर अनेक गंभीर अनियमितता आम्हाला दर्शनास आल्या आणि या निदर्शनास आल्यामुळे अन्न सुरक्षिततेस बाधा निर्माण करणाऱ्या गंभीर बाबी आम्हाला या सगळ्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यामुळे सदर आस्थापनेबाबत समाज माध्यमांद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या असून तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटींचं स्वरूप व गांभीर्य विचारात घेता सदर अन्न व्यवसाय सुरू राहणे हे जनआरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं दिसून येतं. ह्याच्या संदर्भात FDAने म्हणून कारवाई केली की हे मुलांच्या पोषणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी हे सगळं घातक आहे, धोकादायक असल्याचं आम्हाला दिसून येतं. त्यामुळे अन्न सुरक्षा मानके, मग त्यांनी त्याच्यामध्ये व्यावसायिकांचं परवानगी नोंदणी वगैरे जो 2011चा अधिनियम आहे त्याच्यानुसार हे जे स्वामी समर्थ भोजनालय आणि केटरिंग सर्व्हिसेस यांचा जो अन्न नोंदणी क्रमांक आहे पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची या सगळ्यातली आत्ताची नोटीस जी इश्यू झालेली होती ती. आणि त्याचे ग्राउंड्स काय आहेत तर विद्यार्थ्यांनी ज्या तक्रारी केल्या, ज्या कंप्लेंट्स केल्या त्याच्या बेसिसवर हे सगळं झालं आहे. समजून घ्या, मिड जूनपर्यंत आपण आता आलो आहोत. जुलै महिन्यापासून पोरं ह्या विद्यापीठात रेग्युलरला सुरुवात होतील, कारण प्रत्येकाचे कोर्सेस जुलैच्या फर्स्ट वीकपासून सुरू होतील, काही जणांचे जूनच्या एंडिंगला सुरू होतील. असं सगळं सुरू असताना आता हे कॅन्टीन या स्तरासवर बंद करण्यात आलं आहे. विद्यापीठ प्रशासनाला विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की ठीक आहे, आम्ही FDAने जी कारवाई केली त्याच्यानंतर आम्ही आता ते रेग्युलेट करून घेऊ आणि पोरांना स्वस्तात आणि चांगलं अन्न उपलब्ध झालं पाहिजे, मेस चांगली चालली पाहिजे, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू असते सगळं म्हणतात. मुद्दा काय, वर्षानुवर्ष होत आलं आहे, कारवाई करण्याची जाग मात्र आत्ता आली. तुकाराम मुंडेंना परत एकदा माझं हेच आव्हान आहे, असे ज्या ज्या ठिकाणी असतील पत्रकार म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण साहेब तुम्ही लक्ष घाला, एवढीच ह्या पोरांची पण मागणी आणि आमच्या पत्रकारांची पण मागणी. बाकी मुंबई तक बघत राहा.